माजी महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांच्या हस्ते नेहरू नगर सुशी नाल्याजवळ बंदिस्त गटरीच्या कामाचा करण्यात आला शुभारंभ। धुळे प्रभाग क्रमांक 4 मध्ये नेहरू नगर सुशी नाल्याजवळील नागरिकांनी माजी महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांच्याकडे बंदिस्त गटार करून देण्याची मागणी केली होती। सदर भागात नवीन पूल झाल्यामुळे नागरिकांची घरे खाली झाली होती, तसेच घरातील सांडपाणी हे गटार नसल्याने रस्त्यावर वाहत होते, त्यामुळे सदर ठिकाणी अतिशय दुर्गंधी येत असे। त्यामुळे सदर भागातील सर्व नागरिक महिला भगिनी यांनी तत्कालीन महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांना मनपात निवेदन दिले होते। यात जिल्हा नगरोत्थान योजनेअंतर्गत नेहरू नगर मधील शांतिनिकेतन बंगला ते सुशी नाला पावतो बंदिस्त गटार करणे रुपये 10 लाख काम मंजूर करण्यात आले। सदर कामाचा शुभारंभ माजी महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सदर भागातील नागरिकांनी बंदिस्त गटार झाल्याबद्दल माजी महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांचे आभार मानले आहे। यावेळी रविकांत वैद्य, राजू दादा मराठे, गजेंद्र सौंदांकर, पिंटू भामरे, जितेंद्र वाघ यांच्यासह भागातील नागरिक, महिला भगिनी उपस्थित होत्या। 10 लाखाचं गटारीचं काम मंजूर केलेलं होतं, परंतु लोकसभेची आचारसंहिता तसेच शिक्षक आमदारकीची आचारसंहिता त्याच्यामुळे 4-6 महिने कामाला विलंब झाला आणि कामाची वर्क ऑर्डर देखील झालेली नव्हती आचारसंहिता असल्यामुळे। आज या नागरिकांची, या प्रभागातील सगळ्या नागरिकांची मागणी होती। मी महापौर असताना या महिला माझ्याकडे 2-3 वेळा कॅबिनमध्ये आल्या होत्या की ही गटार करणं फार गरजेचं आहे, कारण जो सुशी नाल्यावर जो पूल झालेला आहे तो पुलामुळे लोकांचे घर खाली गेले आणि पूल उंच झाला, त्याच्यामुळे लोकांना वरती यायला, खाली जायला, घरात जायला फार प्रॉब्लेम आणि अडचण येत होती। म्हणून आज या परिसरातील नागरिकांनी जी मागणी केलेली होती त्या मागणीवरून 10 लाखाचा जिल्हा नगरोत्थान योजनेमध्ये कामाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। तसेच या भागामध्ये जे श्रीराम मंदिर आहे त्या मंदिराचा जे महानगरपालिकेची ओपन प्लेस आहे तिथे देखील 25 लाखाचं आम्ही निधी मंजूर केलेला आहे। तसेच या म्युन्सिपल कॉलनीमध्ये रस्त्याचे देखील कामं मंजूर केलेले आहेत, तर ते देखील लवकरच, त्या कामाचं देखील लवकरच उद्घाटन करण्यात येईल। या भागातील नागरिकांनी आमच्यावर विश्वास दाखवला, आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या 4 नगरसेवकांना त्यांनी निवडून दिलं, त्याबद्दल मी या प्रभागातील नागरिकांचं सदिच्छा, शुभेच्छा, आशीर्वाद आम्हाला सदैव आहे आणि त्यांचं पाठबळ आम्हाला कायम राहील अशी मी अपेक्षा करते आणि माझे 2 शब्द संपवतो।